नमस्कार. रामकृष्ण हरी. वेळ तुमची, साथ आमची, कमी खर्चाची, शेती फायद्याची. एच डी ॲग्रिकल्चर ट्रीटमेंट या यूट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत. गेल्या 2 दिवसापूर्वी सतत पडणाऱ्या पावसामुळे बरेचशा शेतकऱ्यांचं शेड्यूल डिस्टर्ब झालं. त्याच्यामध्ये फवारणी डिसिजनच घेण्यासाठी बऱ्याचशा अडचणी तयार झाल्या, कारण सतत पडणाऱ्या पावसामुळे. त्याचबरोबर खतांचं व्यवस्थापन हे शेड्यूल सुद्धा पूर्ण डिस्टर्ब झालं. म्हणजे थोडक्यात सगळी यंत्रणा उभी असताना पण आपल्याला फवारणी करता आली नाही प्रत्येक शेतकऱ्याला. परिणामी आपल्या प्लॉटांवरती बऱ्याच साऱ्या समस्या उभ्या राहिल्या. त्याच्यामध्ये फवारणी व्यवस्थापन पुरेपूर नसल्यामुळं त्याच्यामध्ये कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला. त्याचबरोबर खतांचं व्यवस्थापन करताना आल्यामुळं त्याच्यामध्ये झाडातला स्ट्रेसपणा जास्त वाढल्यामुळं आणखी रोगाला बळी पडले. परिणामी नुकसानीमध्ये प्लॉटांची अवस्था गेलेली. त्यामध्ये सर्वात जास्त आलेलं आपल्या सुक्याचं प्रमाण सर्वात जास्त या प्लॉटांवरती आलेलं आहे. त्याच्यामध्ये जमिनीचा प्रकार किंवा जिथं पाणी तुंबतं, अतिरिक्त पाण्यामुळं तिथं मुळी पण डेव्हलप झाली नाही. त्याच्यामुळं बऱ्याचशा समस्या तिथं उद्भवल्या. सर्वात जास्त म्हणजे सुकवा हा प्रकार ह्या प्लॉटांमध्ये, टोमॅटोमध्ये प्लॉटांवरती सुकवा हा दिसून राहिला आहे. आता या सुकव्याचे 2 प्रकार आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला फ्युजेरियम विल्ट आणि त्याच्यानंतर आपल्याला दुसरा जो आहे रास्टोनिया सोलारासिरम, हे विल्ट सर्वात जास्त आपल्याला बघायला मिळून राहिले. याच्यामध्ये आणि सोलारासिरम यामधला फरक थोडा वेगळा आहे. याच्यामध्ये झाडातील झायलम सिस्टीम पूर्णतः ब्रेक करतं. त्याच्यातला सोलारम सिरम जो आहे तो पूर्ण झाड आतून सडवतो, शेंड्याकडून बुडाकडे सडत जातो आतल्या बाजूनं. त्याच्यानंतर जो फ्युजेरियम विल्ट आहे तो झाडातल्या आतल्या गाभ्याच्या बाहेरच्या बाजूनं सडतो. ह्या दोन्ही प्रकारामध्ये झाडातील अन्नद्रव्य वहनाची प्रक्रिया पूर्ण डिस्टर्ब होते. परिणामी आपल्याला प्लॉट किंवा ते झाडं सुकताना दिसतात. याच्यामध्ये रास्टोनिया सोलारासिरम हा बॅक्टेरियल स्वरूपातला रोग आहे. त्याच्यामध्ये आपल्या जीवाणूजन्य करपा आपण म्हणतो त्या प्रकारामध्ये हा मोडला जातो. या बॅक्टेरियल विल्टमुळं झाडातील आतला गाभा पूर्ण सडतो, कुजतो. परिणामी झाड बांधणीपर्यंत पूर्ण झाड सुकून जातं. त्याच्यानंतर बांधणीनंतर पण हळूहळू प्रकारे ह्या रोगाचा प्रादुर्भाव होऊन पूर्ण प्लॉट खराब होऊन जात राहतो. अर्थात झाडातील अन्नवहनाची प्रक्रिया पूर्ण बस्ट होते, नाश होते. परिणामी हे सुकव्याचे प्रमाण आपल्याला दिसून येते. अमेरिकेमधील फ्लोरिडा ह्या राज्यातील काही शास्त्रज्ञांनी याच्यावरती संशोधन किंवा रिसर्च चालू आहे. त्याच्यावरती आपल्याला कमी वेळेमध्ये उत्तम प्रकारे कसं याच्यावरती नियंत्रण करता येईल त्यावरती अजून त्याच्यावरती रिसर्च चालू आहे. असं कोणत्या प्रकारे ठाम सोल्युशन सापडले नाही. फक्त प्रिव्हेंटिव्ह स्वरूपामध्ये आपल्याला कसं नियंत्रण करता येईल त्या स्वरूपातली भूमिका खूप महत्त्वाची आहे. त्यांचं म्हणणं आहे की एकात्मिक स्वरूपामध्ये ह्याच्यावरती आपल्याला नियंत्रण मिळवता येईल किंवा कंट्रोल ठेवता येईल किंवा नियंत्रित ठेवता येईल. या स्वरूपामध्ये आपल्याला त्याच्यामध्ये 3 प्रकारे आपल्याला काम करता येणार आहे. पहिला मुद्दा त्याच्यामध्ये येतो आपल्याला केमिकल पद्धतीने नियंत्रित ठेवणे. त्याच्यानंतर दुसरा येतो जैविक पद्धतीनं, म्हणजे थोडक्यात बायोलॉजिकल स्वरूपामध्ये आपल्याला नियंत्रित ठेवणं. तिसरी गोष्ट येते फिजिकली पद्धतीनं आपल्याला नियंत्रित ठेवणं. थोडक्यात या त्रिसूत्रानुसार जर प्रॉपर काम केलं तर आपल्याला सोलारासिरम या रोगावरती नियंत्रण ठेवण्यासाठी मदत होणार आहे. आता या एकत्रित त्रिसूत्र पद्धतीनं कशा पद्धतीने नियंत्रण करता येईल त्या संदर्भातले आपण काही मुद्दे समजून घेऊ. बऱ्याच शेतकरी काय करतात, पूर्व पीक असताना, पहिले पीक असल्यानंतर त्याच बोधावरती नवीन लागवड केली जाते. त्याच लागवडीनंतर ह्या समस्या सर्वात जास्त होतात. परिणामी तिथं या नुकसानीला किंवा या रोगाला पीक बळी पडतं आणि नुकसान पण वाढून जातं. त्याकरिता पहिला मुद्दा सर्वात महत्त्वाचा म्हणजे जमिनीची मशागत होणं खूप गरजेची आहे. जमिनीची जर प्रॉपर मशागत झाली तर बऱ्यापैकी आपल्याला प्राथमिक स्वरूपामध्ये याचं नियंत्रण करण्यासाठी सोपं जाणार आहे. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा येतो जैविक पद्धतीनं याच्यावरती आपल्याला प्रिव्हेंटिव्ह स्वरूपामध्ये कसं नियंत्रण ठेवता येणार आहे किंवा कसं काम करता येणार आहे, तो पहिला मुद्दा बघू. साधारण लागवडीच्या अगोदर 10 ते 12 दिवस आपल्याला ट्रायकोडर्मा एकरी 3 किलो गुळासोबत आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून द्यायचं आहे. त्याच्यानंतर आपलं टोमॅटो पीक लागवडीनंतर साधारण आपल्याला 2 दिवसांनी सुडोमोनोस एकरी 3 किलो साधारण 5 लिटर ताकासोबत आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून द्यायचं आहे. ही ट्रीटमेंट पण खूप गरजेची. प्रत्येक स्टेज किंवा प्रत्येक स्टेप समजून घेतली तर आपल्याला याच्यावरती नियंत्रित ठेवण्यासाठी मदत होणार आहे. त्याच्यानंतरचा पुढचा जो डोस आहे, लागवडीनंतर 20 दिवसांनी बॅसिलस 2 किलो 3 लिटर दुधामधून आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून प्लॉटला ॲप्लिकेशन करायचं आहे. या सर्व जैविक पद्धतीनं आपल्याला प्राथमिक स्वरूपातलं जे नियंत्रण आहे त्या नियंत्रणासाठी आपल्याला खूप सारी मदत होणार आहे. त्याच्यानंतर जो पुढचा मुद्दा आहे, केमिकल पद्धतीने आपल्याला नियंत्रण कसं ठेवता येणार आहे. त्यामध्ये सर्वात पहिला मुद्दा येतो कॉपर हे बॅक्टेरियानाशक असल्यामुळं सर्वात इफेक्टिव्ह आणि कार्यक्षम आपल्याला कॉपरचा वापर इथं करता येणार आहे. त्याकरिता साधारण 40व्या दिवशी 1% बोर्डो मिश्रण आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून ह्या प्लॉटांवरती सोडायचं आहे, जेणेकरून आपल्याला केमिकल स्वरूपातली पण ट्रीटमेंट पूर्ण करून त्याच्यावरती उपचार किंवा त्याचं प्राथमिक नियंत्रण आपल्याला चांगल्या प्रकारे करता येणार आहे. त्याच्यानंतर बोर्डो मिश्रणाचा दुसरा जो टप्पा आहे किंवा तिची दुसरी स्टेज आहे, त्या दुसऱ्या स्टेजला सोडताना साधारण 55 दिवसाला 1% बोर्डो मिश्रण आपल्याला ड्रिपमधून आपल्याला सोडायचं आहे.
त्याच्यानंतर तिसरी पद्धत म्हणजे आपल्याला फिजिकली पद्धत. त्याच्यामध्ये आपण ज्यावेळेस प्लॉटमध्ये जातो, प्लॉटमध्ये गेल्यानंतर जितके आपल्याला सुकलेले झाडं दिसेल, ते सुकलेले झाडं पूर्ण उपटून आपल्याला प्लॉटच्या बाहेर आपल्याला टाकायचे. जेणेकरून आपल्याला त्याचं इन्फेक्शन आपल्या बाकीच्या झाडांना किंवा इतर जागेला होणार नाही. ज्यावेळेस सुकलेले झाड आपण बाहेर टाकतो उपटून, त्या उपटलेल्या जागेमध्ये त्या मातीच्या ठिकाणी आपल्याला जैविक किंवा केमिकल पद्धतीनं ट्रीटमेंट करून तिथं आपल्याला नियंत्रण मिळवण्यासाठी एक फायदा होणार आहे. जेणेकरून तिथलं इन्फेक्शन बाजूला पसरणार नाही. याची पुरेपूर काळजी जर करून आपल्याला ही सगळं ट्रिक जर केली, तर अतिशय त्याचा फायदा होणार आहे किंवा नियंत्रित ठेवण्यासाठी आपल्याला खूप मोठा फायदा होणार आहे. या सर्व प्लॅनिंग पद्धतीनं जर शेड्यूल फॉलो केलं तर 100% आपल्याला ह्या रोगावरती नियंत्रित ठेवण्यासाठी फायदा होणार आहे. याकरिता व्हिडिओमधील प्रत्येक शब्द, प्रत्येक स्टेप समजून घ्या. त्याच्यानंतरही आपल्या प्लॉटवरती ट्रिक करा, जेणेकरून आपल्याला त्याचा चांगला फायदा होणार आहे. त्याचबरोबर आपल्याला भाजीपाला पिकामध्ये कोणत्याही प्रकारे जर दर्जेदार कमी खर्चामध्ये जर चांगलं उत्पादन घ्यायचं असेल, प्लॅनिंग ट्रीटमेंट जर करायची असेल, तर स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे. ऑनलाईनसाठी तुम्ही त्याच्यावरती बुक करा, जेणेकरून तुम्हाला ऑनलाईन शेड्यूल पण मिळेल आणि वेळीच आपल्या प्लॉटांवरती ट्रीटमेंट चालू होऊन आपले प्लॉट सुरक्षित आणि चांगल्या प्रकारे दर्जेदार प्लॉट तयार होतील. हे नक्की. व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर, सबस्क्राईब आणि लाईक करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कमेंट सेक्शनमध्ये तुमच्या शंका लिहा. ज्या शंकेचं निरसन आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून जरूर पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.